विषय की छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्तीचा अनावरण हा आम्हाला एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मेसेज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला पायीक असा कार्यक्रम आम्ही करू. आता आमच्याकडे एवढी भरती झालेली आहे, ऑलरेडी काँग्रेस भरगच्च भरलेले आहे, हाऊसफुल आहे. कोण आलं तरी स्वागत आहे, म्हणजे नाही असेतला भाग नाही. नाही नाही तसा विषय नाही. आज सकाळी महाविकास आघाडीची बैठकीला मी सकाळी 9 वाजता मुंबईत उपस्थित होतो. तास दीड तास त्या बैठकीत उपस्थित राहून मी दुपारी इथं आलो आहे. काही चर्चा आमच्या झालेल्या आहेत. आज देखील काही चर्चा तिथं आत्ता सुरू आहेत, आज आणि उद्या होतील. आणि त्यामुळं शेवटी जागा वाटपामध्ये जी जागा आम्हाला मिळेल तिथं कदाचित एखादा उमेदवार चांगला असेल तो आमच्याकडे येईल. जागा सुटली तर कदाचित आमचा उमेदवार तिकडे जाईल. ह्या सगळ्या गोष्टी महाविकास आघाडीमध्ये शक्य आहेत. आज नाही ते जाहीर विजय सांगणं संयुक्तिक नाही. नाही आम्ही मागणी केलेली आहे. आज मी तिथं बोललेलं आहे. जाहीर बोलून त्याला फाटे फोडणं संयुक्तिक ठरणार नाही. कारण की इंटरनल मी बोललेलं आहे किती जागा पाहिजेत, किती आम्हाला मॅक्झिमम लढवायचे आहेत. शेवटी महाविकास आघाडी म्हणून पुढे जात असताना सगळ्याच पक्षाला न्याय देऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न असणार. पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली मॅनिफेस्टो कमिटी आहे. ते तिन्ही पक्षातले लोक जवळजवळ 10-15 लोक एकत्रित बसलेले आहेत. त्यांनी काही प्राथमिक टप्प्यात काही गोष्टी केलेल्या आहेत. आता ते आदरणीय पवारसाहेब असतील, आमचे नेते खरगे साहेब असतील, राहुलजी असतील आणि उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांना तो मसुदा दिला जाईल. त्यांच्याकडून एकदा मान्यता आली की तो मॅनिफेस्टो आमचा राज्यामध्ये येईल.